जी जाधव स्वराज कृषी सेवा केंद्र आटपाडी इथं माझं शॉप आहे. आम्ही 4-5 जण आटपाडीवरून खास आमचे मित्र शिवनाथ आसबे यांच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी इथं आलोय. आता इथं वेळ असा नाही की डाळिंब काय शब्द चांगलं बोलावं किंवा किती बोलावं, कारण आमचं डाळिंब एक असं क्षेत्र आहे की आमच्या आटपाडीमध्ये फक्त डाळिंबाचं हब बोललं जातं. आम्ही फक्त डाळिंबावरच काम करतो आणि शेती ज्याला परवडत नाही त्यांनी एक टायमाला वेळ काढून आटपाडीकडे या. तुम्हाला शेती काय असते हे बघायला भेटेल. महत्त्वाचं म्हणजे 1-1 कोटी रुपये साहेब आमच्याकडे काढतात लोक. 1 कोटी 2 कोटी सहज बोलतात आमचे शेतकरी. आणि जे तुमच्याकडे गाड्या घोडं तुम्ही बघत असाल ते आमच्या शेतकऱ्या दारात आहे तिथं. तर तिथं मला कळतं की शेती जी आहे ना तुम्हाला खरंच करायची असेल तर खरंच वेळ काढून दुसऱ्याच्या शेतात जाऊन जी लोक पुढं आहेत आपल्यापेक्षा, आम्ही म्हणत नाही की तुम्ही मागाय कुठल्या अँगलनं, तुम्ही पण आहे, पण आपल्यापेक्षा पण पुढं कोण शेतकरी गेले तिथं जावा, बघा ते काय करतात ते बघा. ते विचारल्यावर सांगतात पण तुम्ही जावा अशा ठिकाणी बघा. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेत. आता जे बोलले सर की पारंपरिक शेती करू नका, कारण कसं असतं आता शेती दिवसातून 3 वेळा ऋतू चेंज होतात आपले. तर संध्याकाळी थंडी चालू होते, सकाळी ऊन पडतं, संध्याकाळी पाऊस येतोय. तर हे ऋतू असल्यामुळं आपल्याला बिझनेस शेती करावं लागणार आहे. थोडकी पिकं घ्यायची आहेत. आणि शिवनाथ माझ्याकडे आले होते शिकण्यासाठी, 1 महिना 1.5 महिना माझ्याकडे होते. त्यांना मी एकच सांगितलं की औषध सगळं गाव विकणार आहे, फक्त जो विश्वास आहे ती विश्वास आपण द्यायचा शेतकऱ्याला की तुम्ही जी माझ्याकडे येणार आहे ज्या विश्वासानं, ते विश्वासाला सार्थक आपलं शॉप ठरणार आहे. की तुम्ही जे रोग माझ्याकडे घेऊन येताला त्याचं निदान फक्त आपल्याकडे झालं पाहिजे. 100% विश्वास हा महत्त्वाचा आहे. तर शेतकऱ्यांना बांधवांना एकच सांगेल मी, 2च मिनिटात इथं. आता डाळिंब क्षेत्र किती आहे मला माहीत नाही, पण जे पण आहे माझ्याकडे इथनं लोक येत होते काय तुमच्या तालुक्यातून आटपाडीला औषध नेण्यासाठी. तर त्यासाठी एकच होतं की आम्ही जे लोकांना दिलं औषध सगळे देतात, फक्त विश्वास आम्ही लोकांना दिला की बाबा तुम्ही जे माझ्याकडे माहिती आहे ना त्या शंकेचं निरसन साहेब आम्ही करणार. म्हणून मी आपल्या शिवनाथ साहेबांनी पण हे सांगितलं होतं की पैसे कमवायचे नाहीत आपल्याला विश्वास कमवायचा, पैसे आपोआप येणार आहेत. धंदा आहे, पैसे येणार आहेत, पैसे कमवायचेच आहेत. पण शेतीला जोडधंदा लोकांना करायला हवा. पारंपरिक शेतीतून बाहेर काढा शेतकरी की वर्षानुवर्षे तेच करायचं आहे. आमच्या इकडे साहेब पहिलं डाळिंबाच्या अगोदर ज्वारी बाजरी फक्त असायची, लोकांना उत्पादन काय नव्हतं, पूर्ण दुष्काळ भाग होता आटपाडी आमचा. पण त्या दुष्काळ मात करून डाळिंब क्षेत्र आमचं एवढं पुढे गेलं की आज जगाच्या पाठीवर नाव आहे आमचं. क्वालिटीमध्ये क्वांटिटी एवढी जबरदस्त क्वालिटी आमच्या डाळिंबामध्ये असते की अगदी परदेशात सुद्धा आमच्यातून माल जातो आहे याचा. तर आज आमच्या मित्रांनी तर चालू केले. आम्ही 4-5 जण आलोय. जास्त वेळ घेत नाही, कारण मला आधीच सांगितले की थोडा वेळ कमी आहे. एवढे राजकीय लोक आले त्यांच्यासमोर बोलायचं सुद्धा मला राहिलं वाटतंय. पण ठीक आहे, तरी पण साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि काही अडचण आली तर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कधी कॉल करा आम्हाला. ठीक आहे, एवढे बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.